हॅलो गाईज, आज आपण सोडवणार आहोत पेपरमधील कोडी। तर पहिलं कोड आहे संस्कृतमध्ये विचारून त्यानंतर मी मराठीत अर्थ सांगेल आणि त्याचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे, चला तर मग सुरू करूया। तर संस्कृतमध्ये मी आधी सांगते। हिमवत संघटनं तस्य दुग्धं वातत् जलं भवेत् घनीभूतं मृदु स्वादु ग्रीष्मतौ तद् विशेषतः। याचा अर्थ असा, बर्फाप्रमाणे घट्ट होते, दूध असो किंवा पाणी, मौसर असा गोळा होतो, उन्हाळ्यात तर विशेषतः। याचा काही गेस करू शकता का कुणी? काय असेल हे? चला 10 सेकंद देते, कमेंट करा मला फटाफट। गाईज मी सांगू? आता मी सांगतो, तुम्ही सांगा कमेंट्स मध्ये काही गेसेस आहेत का? नाही? मी सांगतो, आईस्क्रीम। बरोबर। उन्हाळ्यात हे बर्फासारखं घट्ट होतं, दुधाचं आणि पाण्याचं मिक्स बनवलं जातं आणि गोडसर लागतं, हो की नाही? म्हणून आणि उन्हाळ्यात खूप आवडीने खातात सर्व, म्हणून याचं उत्तर आहे आईस्क्रीम। आता बघूया पुढचं कोड। तर गाईज, आता आपण हे कोड सोडवणार आहोत। यात काय दिलंय? आगपेटीच्या काड्या म्हणजेच मॅचस्टिक्स। तर याच्यात या 6 काड्या दिल्या आहेत, अजून 5 काड्या ॲड करून त्यापासून आपल्याला इंग्रजीतील 9 तयार करून दाखवायचं आहे। तर आता आपण अशा मॅचस्टिक्सच्या काड्या घेऊन हे सोडवूया। चला तर मग सुरू करू। तर गाईज, आता या आपण अशा रचलेल्या आहेत, जशा पेपरमध्ये दाखवल्या होत्या। आता याच्यात अजून 5 काड्या ॲड केल्या की मग त्या होतील 11 टोटल। आणि आता हे दर्शील सोडवून दाखवतो आहे। दर्शील, चल सोडव। ओके। आता याच्यात काय करायचं होते? याच्यात अजून 5 काड्या ॲड करून आपल्याला इंग्रजीतील 9 तयार करायचं आहे। अच्छा, मला कळलं काय करायचंय। हे आपण काढून घेऊयात साईडला। हे बघा, त्याला असं करू, परत याला असं ठेवू, म्हणजे हा झाला एन। आता बघा, हा आय, परत एन होईल आणि मग ई ई ई ई। चलो, आता आपण परत याला ठेवूयात, मग होईल एन। अरे यार, पण एक काडी कुठे गेली? हा, असं आहे, मी ते विसरलोच। चलो, आता याला आपण असं ठेवूयात। आणि आता ही काडी ठेवूयात आणि आता ही पण काडी ठेवूयात। हे बघा, व्हेरी गुड, 9 इंग्रजीतील 9 तयार झालाय। NINE 9। हे बघा, ते थोडंसं साईडला होतं म्हणून तुम्हाला दिसत नव्हतं, आता नीट दिसत असेल। ये, आपण सोडवलं आहे आणि इंग्रजीतील 9 तयार केला आहे मॅचस्टिक्स पासून। आता बघूया पुढचा कोड। तर गाईज, आता आपल्याला या 2 चित्रांमधले फरक ओळखायचे आहेत। आधी हे चित्र कशाचे आहेत माहिती आहे का तुम्हाला? हे आहेत समुद्राच्या खाली गेलं ना खोलवर की तिथे अशा प्रकारचे सगळे प्राणी दिसतात। कधी कधी वरती पण दिसतात, पण हे समुद्रातले असतात। कार्टून्स मध्ये दिसतात बघा तसे। आता हे दिसायला दोघं सारखेच दिसत आहेत, पण आता याच्यात काही फरक आहेत, ते आपण शोधूया। चला तर मग सुरू करूया। आता पहिला फरक मला सापडला। तू शोधतोयस का? मी पण आणि तू पण, आपण दोघं शोधतोय ना। बरं ठीक आहे, शोध। हे बघ, याला एक डोळा अजून आहे, याला एक डोळा नाहीच आहे। बघा, याला एकच डोळा आहे, हा जो फिश दिलाय, आणि
या फिशला एक डोळा आहे आणि याला दोघं डोळे दिलेले आहेत. हा झाला पहिला फरक. आता पुढचा फरक शोधूया. हे बघा, हे कासव जे दिले ना, हे बघा याचे पाय आहेत ना, ते इथे वेगळे आहेत, इथे पण वेगळे आहेत. त्यांचा कलर वेगळा आहे. हा झाला दुसरा फरक. आता पुढचा फरक बघूया. हा जो काहीतरी जो फिश आहे, स्नेल फिश आहे. फिश आहे का? हो. तर हे बघा, याचा कलर वेगळा आहे आणि इथे वेगळा आहे. ये तिसरा फरक झाला. हे बघा, हे पुन्हा वेगळ्या प्रकारचे फिश आहेत. याच्यात इथे 3 आहेत, इथे 3 आहेत, इथे 2 आहेत, म्हणजे एक फिश कमी आहे. हे बघा, कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरस सारखं दिसतंय ते. इकडे याचा कलर वेगळा, इकडे वेगळा आहे. अरे वा, अजून एक फरक सापडला. चला घे मग तो कर ना त्याला नाही, आधी हा करू आपण. हा इथे बघ, इथे माती आहे, इथे नाहीये. अरे हे काय? अरे हे बघ ना, या मातीच्या याच्यात पुढे बघ. येस, हा एक फरक झाला अजून. आता हे बघा, याचा कलर वेगळा आहे आणि याच्यावर एक स्नेल सुद्धा आहे. मग 2 फरक झाले ते. अच्छा, स्नेलचा एक आणि कलरचा एक. चला आता त्याच्या पुढचं बघूया. हे बघा, इथे 3 फिश आहेत, इथे 2च आहेत. चला करतो एक फरक. आता हे बघा, इथे हे काहीतरी आहे आणि इथे नाहीये. पण हे काय आहे? हे बघ, हे इथे आहेत आणि हे इथे नाहीयेत. येस. अरे या वनस्पती आहेत तिथल्या काही ज्या दिसत आहेत आपल्याला. अच्छा. आता हा इथे स्टारफिश. आता पुढे काय फरक दिसतोय बघा तर. किती झाले? सापडतोय का ते आधी? 9 शोधायचे आहेत आपले. किती झालेत आधी मोजूया. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. या दोघांचा एकच फरक आहे. म्हणजे आपण वेगवेगळे केले. हे 2चा एकच फरक आहे. म्हणजे हा एकूण 9 फरक झालेले आहेत. आपण हे कोड अशा प्रकारे पूर्णपणे सोडवलेले आहे. ये येस. तर गाईज, अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवली आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका आणि त्यांनाही सांगा सबस्क्राईब करायला. तोपर्यंत तुझ्याकडून कमेंट राहिलं. कमेंट सुद्धा करा. चला तर बाय बाय.